नमस्कार, आईज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला डाळ तांदूळ भिजवून ढोकळा कसा बनवतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ, एक वाटी तांदूळ, पाव वाटी पांढरी उडदाची डाळ भिजवायला 4 तास भिजवायला घातलेली होती। नंतर तिला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जाळ दळून घ्यायची। आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे। 4-5 तास भिजवायला घालायचं। नंतर ती डाळ भिजली का मग तिला मिक्सरमध्ये वाटण बनवून घ्यायचं। आता एक टेप झाली, आता दुसरी टेप तुम्हाला वाटून दाखवणार आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि कोणी पण बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे। आता डाळ वाटून तयार झालेली आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद जास्त टाकायची नाही, थोडीशी हळद टाकायची आणि 1 चमचा मीठ। आता मिश्रण मिक्स करून घ्यायचं। आता डाळ वाटून तयार झालेली आहे। आता त्याच्यामध्ये झाकण ठेवून 5-6 तास झाकून ठेवायचं। पीठ चांगलं फुलून येतं, झटपट ढोकळे चांगले मऊ होतात। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। आता पहा आपलं पीठ किती छान फुलून आलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊ। तर मीठ टाकलेलं आहे, परत मिक्स करून घेऊ। पहा किती इडलीच्या पिठासारखं पीठ फुलून यायला पाहिजे आणि जास्त जाड पण दळायचं नाही आणि जास्त बारीक पण दळायचं नाही। जास्त बारीक दळलं तर चिवट होतात आणि जास्त जाड दळलं तर अगदी रवाळ होतात। त्याच्यासाठी मीडियमच दळायचं। आता तेल तापवायला ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घेऊ, म्हणजे ढोकळे छान फुलतील। आणि त्याच्यावर गरम तेल टाकून घ्यायचं किंवा थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं। आता तेल तापलेलं आहे। आता छोट्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। आता खायचा सोडा अर्धा चमचा, आपण पोहे खातो त्या चमच्याने अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा आणि त्या मिश्रणावर टाकून घ्यायचा। आता एका कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे। त्याच्यावर 1 डिश पालथी मारायची आणि वरून तेल लावलेला ताट ठेवायचा।
अगदी 10 मिनिटामध्ये होणारी रेसिपी आहे। आता तेल लावलेला ताट ठेवून घेऊ, म्हणजे तेल लावलेला ताट चांगला तापला की मग त्याच्यावर ढोकळे पटकन फुलतात। वरून झाकण ठेवायचं। झाकण ठेवलेलं आहे। आता पीठ पण आपण चांगला चमच्याने मिक्स करून घेऊ। आमचं बाळ कसं बघतंय, रेसिपी करायला लागली का मध्ये मध्ये येतो, शांत बसत नाही, खूप त्रास देतो रेसिपी करताना। हे बघा, आता आपले ताट पण तयार झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मिश्रण टाकून घेऊ, झाकण ठेवून 30 मिनिटं शिजू द्यायचं। अगदी मऊ ढोकळा तयार होतो, हॉटेलसारखा। हे बघा 30 मिनिटं झालेले आहेत। आता वरून थोडीशी तिखट टाकलेली आहे डेकोरेशनसाठी, दिसायला छान दिसतं। बघा किती छान ढोकळा फुलून आलेला आहे। आता ढोकळ्याचे आपल्या आवडीप्रमाणे काप करून घ्यायचे। आता तेल तापवायला ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मिरच्या तळून घेऊ। मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे कापायच्या, तुम्हाला जशा आवडेल तशा चिरून घ्यायच्या। आता तेलामध्ये मिरच्या चांगल्या भाजून घेऊ। मिरच्या चांगल्या भाजून तयार झालेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, थोडंसं मीठ, थोडंसं साखर, 2 चमचे साखर टाकून घेऊ। अगदी मऊ ढोकळा तयार होतो। आपण बेसन पिठाचा पण ढोकळा बनवू शकतो। हे बघा, आता ढोकळ्याचे काप करून घेऊ। गार झाल्यावर काप करायचे, नाहीतर सुरीला थोडंसं चिपकतं। नाहीतर सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं। हे बघा, आता गरमागरम फोडणी त्याच्यावर टाकून घ्यायची। आपण याचं प्रीमिक्स पण तयार करू शकतो, डाळ तांदूळाचं। मी वेगळ्या प्रकारचे ढोकळे तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, आता फोडणी ढोकळ्यावर टाकून घ्यायची। आता परत तेल गरम करायचं, आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी तेलात टाकून घ्यायची।
मोहरी पाण्यात टाकली तर त्याला चव येत नाही. त्याच्यासाठी मोहरी आणि जिरे थोडंसं हिंग टाकून वेगळी फोडणी करायची. आणि ढोकळ्यावर टाकून घ्यायची. थोडीशी तीळ, थोडासा हिंग, चार पाच दाणे जिरे. आता फोडणी तयार झालेली आहे. आता गरम गरमच आपण फोडणी ढोकळ्यांवर पसरून घ्यायची. बघा किती छान रंग आलेला आहे. अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील इतके मऊ झालेले आहेत. मोहरी चांगली तळतळू द्यायची, म्हणजे त्या मोहरीला छान चव येते. आता मी तुम्हाला एक ढोकळा काढून दाखवते. नाश्त्यासाठी आपण झटपट ढोकळा बनवू शकतो. घरच्या साहित्यापासून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी बारीक शेव पण टाकायची. आता मी तुम्हाला एक ढोकळा काढून दाखवते. हे बघा किती मऊ ढोकळा आलेला आहे, अगदी मऊ. बघा किती छान ढोकळा आलेला आहे. खूपच छान. लाईक करा, शेअर करा.